गाईज फुल वाट लागलेली. इकडचा एंट्री टाइम जो आहे तो 4:50ला तिकीट बंद होतं आणि आम्ही त्या मेहताब बागमध्ये एवढा टाइमपास केला ना, तर आम्हाला इकडे लेट झालं आणि 4:50 आता 5:10 झालेत आणि आमचा ना आय कांट बॅक स्टोरी इज आम्हाला खूप लेट झालं. 4:50ला तिकीट्सचे गेट आहे ते बंद झाले आणि पप्पांनी पोलीस असल्याचा काहीतरी फायदा दाखवून जुगाड करून आम्ही एंट्री केली. बट आता सनसेट झालेला आहे, तर आता 5:30 वाजलेत आणि आमच्याकडे फक्त 6चा टाईम आहे. तर अर्ध्या तासामध्ये आम्ही इकडे, पण खूप छान वाटतं आणि खूप जास्त गर्दी आहे. आम्ही सकाळी यायला हवं होतं. खूप छान वाटत असेल बघायला तुम्हाला इकडे, पण आमची खूप वाट लागली आहे, फुल टू वाट लागली आहे. दिस इज कॉल्ड नॉर्मल पेठा, अंगुरी पेठा. हा काय बदाम लावलेला आहे? नाही, हे पण नॉर्मलच आहे बट राऊंड शेपमध्ये आहे. आणि हा ना, वाव, मला नाही आवडत खरं तर पेठास. सो गाईज इट्स 8:25 आणि आम्ही आता निघालो आहोत मथुरासाठी. डायरेक्ट आम्ही हॉटेलला जाणार आहोत. आणि आता आम्ही या दुकानामध्ये घेतले पेठे, जे की मला बिलकुल आवडत नाही, बट इकडे खूप सारे व्हरायटीज होते आणि फ्लेवर्स होते, सो छान वाटलं. और आफरीन बहुत मिस कर रही हूँ तुझे, और मम्मी ने बोला कि मैं तेरे जैसी लग रही हूँ आज. तर आम्ही बाय 9:30 पोहोचू मथुराला. तर भेटूया उद्या सकाळी डायरेक्ट, कारण की गेल्यानंतर आम्ही डिनर करू वगैरे, सेटल होऊ. आणि आज पण आमचा खूपच हेक्टिक होता दिवस, तर भेटूया उद्या.
मथुरा आणि मी आता आहे विश्राम घाटमध्ये. श्रीकृष्ण जन्मभूमीला, जिकडे मोबाईल फोन अलाउड नाही आहे. सो आय कांट शूट एनिथिंग. सो दिस इज द सेम डे आणि आता वाजले आहेत 3:30. आम्ही मस्तपैकी झोप काढली बिकॉज मथुरा वृंदावनमध्ये दिवसभर करायला काहीच नाही आहे, कारण की इकडचे जे सगळे मंदिर आहेत ते 12 वाजता बंद होतात आणि सकाळी 4-5 वाजता ओपन होतात. तर आम्ही ना आज सकाळी उठलो होतो अप्रॉक्स 4 वाजता आणि आम्ही पोहोचलो द्वारकाधीश टेम्पलला 6:30 वाजता. तर आम्हाला आरती तर नाही मिळाली, पण आम्ही तिकडे दर्शन केलं आणि प्रत्येक 45 मिनिटपर्यंतच मंदिर ओपन असतं. तर त्यानंतर मग आम्ही गेलो श्रीकृष्ण जन्मभूमीला. तिकडे ते कारागार, त्यानंतर अनेक मंदिरं वगैरे सुद्धा बांधलेले आहेत आता नवीन. तर आम्ही तिकडे दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही रूममध्ये आलो आणि आत्ता आम्ही परत चाललो आहोत नंदगावला, गोकुळात. तर आता आमची गाडी रेडी आहे आणि आम्ही आता निघतोय. सो मोस्टली मला व्लॉग करता येत नाही आहे, कारण तुम्हाला तर माहिती आहे मंदिरामध्ये अलाउड नसतं. श्रीकृष्ण जन्मभूमीला तर मोबाईल वगैरे त्यांनी सबमिट करून घेतलेले. तर बाकी आम्ही आता जातोय कुठे ते मी तुम्हाला अपडेट करेनच, बघत राहा. Congestion in 5 kilometers. You are still on the fastest route. नंद यशोदा महल पाहिलं. इट वॉज सो प्रिटी आणि खूप मस्त वाटलं, एकदम रिफ्रेश झालो आम्ही. आणि आम्ही तिथून माती पण घेतली, जी माती कृष्ण खायचा लहानपणी.
आम्ही आता इकडे खात आहोत आलू टिक्की, नंद महलची फेमस आलू टिक्की। कसं आहे? स्पायसी आहे, छान आहे टेस्ट। आता आम्ही अजून ट्राय करणार आहोत इकडची पाणीपुरी पण। इकडे चाट भंडार आहे। बेसिकली आम्ही आता आहोत नंद चौकमध्ये, चौकात आहोत त्या। इथून आतमध्ये नंद महलला पण गेलो आणि आता आम्ही इकडे लस्सी पण पिणार आहोत। रमण रेतीमध्ये। तर तुम्ही बघू शकता इकडे ही जी रेती आहे ही लहानपणी कृष्ण खेळायचा, तर आता ही औषधी म्हणून लोक वापरतायत। तर इकडे जेव्हा तुम्ही आजारी असता वगैरे तेव्हा ही रेती तुम्ही खाऊ शकता किंवा मग तुम्ही ती खेळू शकता। इथे लोक अजून सुद्धा खेळतात।